हे तुम्ही पुढचं आहे ते कधी पूर्ण करणार आहे? अभी 2-4 दिन में उसको बनाएंगे। हे पहिला काम बंद करा. हा? हे काम बंद करा, पहिला त्याला क्लिअर करा. रोज रोलर बोलव, त्याला माती टाक, खडी टाक, त्याला लेवल कर, मग इकडचं पुढचं काम घेतलं. बरोबर. ते गाड्या पहिला clear करा. गाडी अडकते, शाळेची बस अडकते, दुसऱ्या गाडी यांच्या त्रास कोणाला होतो तुला माहिती आहे? जनतेला त्रास मैं निकाला, याची मेरा जिम्मेदारी गाड़ी आया कोणाची था, मैं निकाला सब। आहे? याची किती त्रास झाला, पण झाला की नाही त्रास? हाँ, जिम्मेदारी किसकी? अपनी है लेकिन अपना अरे इथपर्यंत तुझं ते काम होत नाही, हे काम करायला देणार नाही, दोन करी काम. पहिले एक पूर्ण करा हे. तिकडनं जो चंदनाकापासून एवढं खोदले ना, त्याला रोलरने नीट कर, त्यात खडी टाकून त्याला पहिला प्लेन करू दे. रोड नंतर बनव, पण गाडी जाण्यासारखं रोड बनव आणि नंतर पुढचं काम चालू कर. तुमचं जे थोडं आहे ना 200 मीटर 100 मीटर ते बनव, त्याला लेवल कर आणि मग दुसरं काम चालू कर. तिथून मेन तो तिथपर्यंत खोदून घेणार आणि काम तसं ठेवणार. गाडी अडकली कोण जिम्मेदार आहे रे त्याच्यात? 2-3 ऍक्सिडेंट पण झाले, पडले इकडे. हे काम करायचं ना, पहिला सांगतो काम पहिला एकाने पूर्ण पण करा, करायचं, हे पहिला रोड प्लेन करा करायचं. परत. पहिला हे क्लिअर करा, नंतर हे कर. यांच्या सर्व गाड्या अडकतात, कोण जिम्मेदार आहे रे? तुम्ही तर काढताय, पण त्यांना त्रास किती होत आहे? काम बंद करा पहिला ते. खोटं बोलायची कामं करतो काय? हॅलो हॅलो, जय महाराष्ट्र साहेब. हे जे चंदन नाक्यापासून एवढं खोदलं नाही यांनी, बरोबर, यांचं कामं काय माहिती का? वरती माती टाकली फावड्यानी दाबले आणि त्याला झालं. बरोबर. एखादी ऐका ना, मोठ्या गाड्या जातात ना, ती माती आतमध्ये खचून गाडी फसते, शाळेच्या बस वगैरे फसतात, यांचं जिम्मेदार कोण आहे? लोकांना एवढा त्रास होता याचा. त्यांना मी काय रोलर बोलू, त्यामध्ये माती टाक, गाडी जाण्यासारखं रोड बनव. फक्त तर नंतर बनवलं ठीक आहे, पण गाडी जाण्यासारखं रोड कर, नंतर पुढचं काम चालू कर. आधी बोलवा साहेब, कारण आत्ता आमच्या समोर 2-3 गाड्या फसल्या आहे. आत्ता पण एक गाडीचे ॲक्सिडेंट झाले. जिथपर्यंत हे होत नाही, आम्ही हे काम चालू करायला देणार नाही.